यस मॅचला सुरुवात करूयात. राहुल आलाय पहिला बॉल शैलेश साठी. पहिलाच बॉल बिगिट घेण्याचा प्रयत्न झालाय. कॅचचा कॉल होता. कॅच महत्वाची होती. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. फटका फसला होता. कॅचचा कॉल महत्वाचा. पहिल्याच बॉलवरती संधी क्रिएट करून दिली होती गोलंदाजाने, परंतु सोनं करता आलं नाहीये. स्वतःच्या फॉलो मध्ये फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. ओहो हो, दोन संधी क्रिएट झाल्या होत्या. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न चांगला होता. थोडासा अवघड असतात कॅचेस, परंतु प्रयत्न चांगला होता. सोड ना, तू तिथं कर ना, ते सोडून दे ना. तू तिथं कर, सोड ना. नाव चुकलं, आमच्या नावा बोंब टाकायला तुला सांग ना. नाही चांगला बॉल योग्य चेंडू मात्र तिथे हाताळलाय. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी मात्र सुरू आहे. येस अंपायर, काय बोलताय? योग्य चेंडू आहे. ते जाऊ दे. ओहो, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शैलेशच्या माध्यमातून होतो, प्रयत्नांना यश मिळत नाहीये. घ्या थोडंसं स्पीडअप बघा, कारण 12:30 वाजून गेलेत. अगदी आपण पाहायला गेलं तर 12:30ला आपला लॉट्स पहिला क्लिअर होतो, परंतु थोड्याशा मॅचेस लेट होत आहेत. बिग हिट केलाय शैलेशच्या बॅटमधून. एक मोठा ब्लास्ट आलाय. षटकार.
परत एक वेळा फटका फसलाय. कॅचचा कॉल आणि अप्रतिम असा झेल पकडलाय वैभवने. बॅक टू दी पॅव्हिलियन शैलेश काळे. पहिला धक्का लागतोय जुळेवाडी संघाला शैलेशच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आपण पाहिला तर 8 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चालू ग लवकर बॅटरी द्या ना छोट्याला पटकन. म्हणत्या म्हणतन 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 अनकंक स्ट्राईक अगदी आपण पाहतोय गोलंदाज स्ट्राईक वरती. स्ट्रायकर एंडला आधी काटकर त्यांच्या बॅट मधून एक उत्तुंग असा षटकार आलाय. 6 धावा सिक्सर. शॉर्ट बॉल होता. शॉर्टम पूल केला. पूल सक्सेसफुल होत असताना मात्र पाहायला मिळतोय षटकार. इस्माईल शेख बदल पटकन पटकन बनव चालू कर ना. जो मध्ये जेवून आम्ही चालू पटकन आउट नाला. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. कम बॅक केलंय. मिडल ओव्हर मध्ये अण्णा कंक गोलंदाजी करतोय. षटकाराने सुरुवात केली होती षटकाची. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय. चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. अकुटप्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर येतोय. वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. तिथे दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. तिसरी कंप्लीट झाली आहे. 3 धावा तिथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती 3 धावा आल्यात. 3 धाव्याने धावफलक पुढे सरसवत आहे आणि 17 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचले. 17 धावा. चला थोडस स्पीडअप करूयात. गॅप शोधून काढलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने धावतायत. अगदी आपण पाहिलं तर कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. 2 धावा आल्यात या बॉलवरती.
2 धावेने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात झाली, एक विकेट माघारी गेल्यानंतर चांगलं कमबॅक दोन्ही बॅटरने केलंय. फटका फसलाय समोरच्या दिशेला, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सनी जातोय बॉल पर्यंत, 9 सेकंडला थ्रो. पाहावं लागेल कारण ज्या पद्धतीने मात्र ही रन कंप्लीट केली आहे ना, वेगाने धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्यात. 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. ओव्हरची होते समाप्ती, षटक समाप्त होत आहे दुसरं अण्णा कंक यांचं. आणि टीमची धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती बघतोय 21-21. बनपुरी घ्या थोडासा स्पीडअप. वैभवचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, मिडवून तैनात आहे, चांगला स्टॉप केलाय, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिडॉन पुन्हा एकदा तैनात आहे. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवते, पुन्हा एकदा जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवरती. हो, इथे इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. इथे रनआउटची संधी होती, 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरीचा प्रयत्न होत नाहीयेत. चांगलं कॉलिंग तिथे पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केलाय. जबरदस्त गोलंदाजी वैभवची मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर कुठलाही मोठा फटका वैभवने येऊ दिला नाहीये आणि ही खासियत राहिली आहे. स्लॉगिंग षटक हाताळतोय वैभव. हो, हा देखील बॉल चांगला बॉल हाताळलाय. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळत असताना मात्र गोलंदाज वैभव अगदी कलात्मक पद्धतीने, ज्या पद्धतीने बॉल रिलीज करण्याची पद्धत, लाईन लेंथ मात्र अचूक पाहायला मिळाली. फटका चांगला आहे, बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतोय. सनी वेगाने जातोय बॉल पर्यंत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 9 सेकंडला रनआउटचा चान्स. दोन धाबा आल्या शेवटच्या बॉलवरती. 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळते इनिंगची होते समाप्ती. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 विजयासाठी 28 धाबांचं लक्ष्य. मिरजवाडी टीम आपण तयार राहा, यानंतर आपली मॅच आहे. चला सनीदा, जुळेवाडी टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. बघा वेळ भरपूर झाला या मॅच साठी, अजून एक मॅच पूर्ण बाकी आहे आणि त्यानंतर मात्र लॉट्स क्लिअर होईल.
चला मॅचला लगेच सुरुवात करा. इनिंग पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. फर्स्ट इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला आहे. सेकंड इनिंगकडे वळूया. तिथे आपण पाहिलं तर 18 बॉल 28 कशा पद्धतीने हे टार्गेट कंप्लीट केलं जात आहे. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अण्णा कंक आणि सनी दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे संघाला विजेच्या दिशेने घेऊन जाण्याची. परंतु समोर आपण एक पाहिलं तर कडवा आव्हान गोलंदाजीमध्ये आपण पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक मात्र हाताळण्यासाठी सचिन आसवले मात्र सज्ज झाले आहे. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. येणारे 18 बॉल 28 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने हे टार्गेट कंप्लीट केले जाईल हे बघायचं आहे आणि यातून कोणता संघ विजेता होतो हे देखील बघायचं आहे. जो संघ जिंकणार आहे तो मात्र मिरासवाडीशी 2 हात करणार आहे. मॅच महत्वाची आहे. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी सीझन क्रमांक 3 पर्व क्रमांक 3 मध्ये ही क्रीडा स्पर्धा. आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये मॅचला करूया पुन्हा एकदा सुरुवात. पुढे मॅचच्या दिशेने पंचांचा ग्रीन सिग्नल आहे. पहिला बॉल सचिन आसवले यांचा अण्णा यांच्यासाठी. पहिलाच बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय मिड विकेट मधून. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पॉवर प्लेचं षटक सचिन आसवले हाताळतोय. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. हो यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धाव. नाही ना आता पॉसिबलच नाही. मी बेलापूरला आहे. लांब आहे आज. नाही पॉसिबल एवढा लांब. हो जबरदस्त फटका इथे पाहायला मिळतोय. षटकार आलाय 6 धावा. सिक्सर. फ्लिप केलाय बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्क. डीप मध्ये फिल्डर वेगाने जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. 2 धावा येत आहे. टीमची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. सचिन आसवले पहिलं षटक मात्र हाताळतायत पॉवर प्लेचं. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. शैलेश कडनं चुकी झाली आहे. कॅच महत्वाची होती. 2 धावा. मिडऑन मध्ये शैलेश होता. बरोबर त्याच्या हातामध्ये बॉल विसवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न यशस्वी. शेवटचा बॉल. फटका फसलाय. आता मात्र मोठी विकेट माघारी जात असताना
पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये करायचे 15 धावा. 13 चेंडू 15ची गरज. 12 बॉलमध्ये 15 धावांची गरज. थोडस स्पीडअप घ्या. 12 बॉल 15 करायचे आहेत. शैलेश आलाय मिडल ओव्हरमध्ये. शैलेशला प्राचरण केले गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 15ची गरज आहे. सनी स्टॅक एंड एंडला आहे. क्षमता आहे शनीकडे. ओहो यॉर्करचा प्रयत्न. बॅट अँड पॅड मध्ये तिकट यॉर्कर परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये. सिंगल येते. सोडून दिलाय. ओळखलं पारखलं. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती मात्र नक्कीच ऍड होईल. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दीपक सर जात आहेत बॉल पर्यंत. एकच धाव. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. ओहो इथे चांगला प्रयत्न होता. इथे पंच शासन निशा करतील सांगतील. येस ओ यू टी आउट. हो फटका बसलाय. कॅचचा कॉल. ओ माय गॉड कॅच झाली आहे. ड्रॉप. इथे रनआउट झालेत. दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउट. चला बॅट्समन लगेच या प्लीज. बघा वेळ भरपूर कमी आहे दादा. 7 बॉल 9 करायचे आहेत. 7 चेंडू 9 धावांची गरज. सहा बॉल 9 धावा.
माफ करा. हॅलो, हां काय झालं आता? सहा चेंडू 10 धावांची गरज. दीपक आलेत गोलंदाजी स्ट्रायकवरती. अनुभवी गोलंदाज. 6 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. 6-10चं समीकरण. ड्राईव्ह गेलाय. रिस्क घेत नाहीयेत. चांगला स्टॉप तिथे केलाय. आता 5 बॉल 10ची गरज. सनीकडे क्षमता आहे आणि जबाबदारी देखील आहे. बॅटला ब्रश होऊन चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. सिंगलने काही होणार नाहीये. एक मोठा फटक्याची गरज आहे सध्याच्या घडीला आपण पाहिलं, परंतु दीपक यांच्याकडे अनुभव आहे. त्यांना माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि टप्पा कसा हाताळायचा आहे. हाच अनुभव गाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये अंतिमचं षटक घेऊन मात्र सज्ज झालेत. समोर सनी. हो, मोठा फटक्यापासून वंचित ठेवलंय. जरूर चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये. सनी थोडासा नाराज आहे. प्रयत्न होतोय मोठ्या फटक्यासाठी, प्रयत्नांना यश मिळत नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागतील. ही मॅच जर इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 3 बॉल 8 करायचे आहेत. एक मोठा फटका सामन्याचं समीकरण बदलू शकतो. 3 बॉल 8. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय इथे. हो नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट. 2 बॉल 7. या बॉलवरती निर्णायक चेंडू ठरेल. या बॉलवरती जर मोठा फटका आला ना तर शेवटच्या बॉलमध्ये रंगत निर्माण होईल या सामन्यामध्ये. अमित आलाय नवीन बॅटर. 2 बॉल 7. व्हॉट अ मॅच. दीपक यांनी काय गोलंदाजी केली आहे. कारण स्लॉगिंग षटक अंतिमचं महत्वाचं जबाबदारी षटक हाताळण्यासाठी आलेत आणि तिथे आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हे षटक हाताळलंय ना, कौतुक करावं लागेल गोलंदाज दीपक यांचं. अनुभव आहे. प्रत्येक बॉल कशा पद्धतीने हाताळायचा आहे. लेजंड खेळाडू. दोन बॉल 7. 2 बॉल 7. शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्ट ऑन पुल होतोय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल स्ट्रोक. टाळ्या वाजल्या जात आहेत. शिट्ट्या वाजल्या जात आहेत. शिट्टी गुल केली आहे. षटकार आलाय. हा बॉल निर्णायक होता. हा ऍक्शन रिप्ले. खडे सिक्सर. आता 1 बॉल 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये 1 गुणाला आणि क्रिकेटमध्ये 1 धावेला जी काही किंमत असते ना, ती किंमत आणि हिम्मत
मैदानाच्या आतमध्ये आता दाखवावी लागेल. शेवटचा बॉल आहे. एका बाजूला जुळेवाडी, दुसऱ्या बाजूला अचानक 11 बनपुरी. एका बाजूला सनी आहे, दुसऱ्या बाजूला दीपक आहेत. बघूया, एक बॉल एका धावेची गरज. वॉडा मॅच, चित्तथरारक सामना. शेवटचा एक बॉल आणि एका धावेची गरज. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी. ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह आणि विजयाची धाव नक्कीच येते. अचानक 11 बनपुरी संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. या टॉस घेऊयात. अचानक 11 बनपुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवगर्जना 11 मिरसवाडी. बॉर्डर मॅच, काय सामना राहिला. सनी